हॅलो स्टुडंट्स, लास्ट व्हिडिओमध्ये आपण बँकिंग कंपनीची बॅलन्स शीटसाठी जो प्रॉब्लेम आहे आपल्या समोर स्क्रीनवर, त्याच्या ट्रायल बॅलन्समध्ये जे ॲटम दिलेले आहेत ते ॲटम आपण कोणत्या शेड्यूलला आपण कुठला ॲटम दाखवणार आहोत, त्यासोबतच त्यांनी जी ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्याचा इफेक्ट कुठे दाखवणार आहोत आपण ते पाहिलेलं आहे. ओके, मग आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण हा प्रॉब्लेम जो आपल्याला बॅलन्स शीट प्रेझेंट करण्यासाठीचा आहे, बँकिंग कंपनीची बॅलन्स शीट प्रेझेंट करायची आहे, ती आपण ह्या व्हिडिओमध्ये काय करणार आहोत, प्रेझेंट करणार आहोत. ओके, मग त्यातली पहिली स्टेप आपण काय करणार आहोत, तर बँकिंग कंपनीची बॅलन्स शीटचा जो फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅटनुसार आपण काय करणार आहोत, पहिल्यांदा आधी बॅलन्स शीट आखून घेणार आहोत. ओके, ज्यामध्ये आपण काय मेन्शन करणार आहोत, तर वर हेडिंग असणार आपलं बॅलन्स शीट. त्यानंतर प्रॉब्लेममध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की कोणत्या तारीखची बॅलन्स शीट प्रेझेंट करायची आहे, त्यामुळे ती तारीख आपण तिथे मेन्शन करणार. त्यानंतर कॉलम आखताना बॅलन्स शीटसाठी पहिला पर्टिक्युलर कॉलम असेल, त्यानंतर शेड्यूल नंबर आणि लास्ट अमाऊंटचा सिंगल कॉलम असणार, कारण का तर आपल्याला एकाच वर्षाची इन्फॉर्मेशन त्यांनी प्रॉब्लेममध्ये दिलेली आहे. ओके, आता त्यानंतर आपल्याला माहीत आहे की बँकिंग कंपनीची बॅलन्स शीट ही काय असते, व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये असते आणि ती दोन भागांमध्ये काय केलेली आहे, त्यांनी कन्वर्ट केलेली आहे. पहिला जो भाग आहे बॅलन्स शीटचा तो कोणता आहे, तर कॅपिटल अँड लायबिलिटीज. ओके, ज्याच्यामध्ये काय काय येतं, कॅपिटल, रिझर्व अँड सरप्लस, डिपॉझिट, बॉरोईंग, अदर लायबिलिटी अँड प्रोव्हिजन. ओके, हा पहिला भाग झाला. सेकंड भाग कोणता आहे, तर असेटच्या अंडर काय येतं, कॅश अँड बॅलन्स विथ RBI, बॅलन्स विथ बँक अँड मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस, इन्व्हेस्टमेंट, ॲडव्हान्सेस, फिक्स असेट, अदर असेट. ओके, आणि त्यानंतर सेपरेटली आपण काय दाखवतो, तर कॉन्टिजंट लायबिलिटी आणि बिल्स फॉर कलेक्शन, हे जे दोन ॲटम आहेत त्यांचा हा बॅलन्स शीटच्या टॅली अमाऊंटशी काहीही संबंध नसतो. ओके, आता आपण जो प्रॉब्लेम आपल्याला जो त्यांनी सॉल्व करायला दिलेला आहे त्या प्रॉब्लेममध्ये जे ट्रायल बॅलन्समध्ये ॲटम दिलेले आहेत डेबिट अँड क्रेडिट अमाऊंट सहित, ते आपण आता काय करणार आहोत, शेड्यूलमध्ये ट्रान्सफर पहिल्यांदा करून घेणार. पहिला जो आपला शेड्यूल आपण आखणार आहोत तो कोणता आखणार आहोत, शेअर कॅपिटल. याच्या अंडर काय येणार, तर कॅपिटलची अमाऊंट कोणती आहे बघा, शेअर कॅपिटल किती अमाऊंट आहे, 5 लाख. एकच ॲटम आहे त्यामुळे आपण तो शेड्यूल तिथे लगेच क्लोजही करू शकतो. शेअर कॅपिटल अमाऊंट आपण 5 लाख घेतली, शेड्यूल क्लोज केला. ओके, त्यानंतर सेकंड जो शेड्यूल आपला आहे तो कोणता आहे, रिझर्व अँड सरप्लस. रिझर्व अँड सरप्लसशी रिलेटेड ॲटम कोणता आहे, तर रिझर्व फंड, ज्याची अमाऊंट किती आहे, 10 लाख. ओके, एकच ॲटम आपला दिसणार आहे. आणि मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे मागच्या प्रॉब्लेम ज्यावेळी आपण सॉल्व केलं, प्रॉब्लेम नंबर फर्स्ट बँकिंग कंपनीच्या बॅलन्स शीटचा, त्यावेळी आपण पाहिलं आहे की रिझर्व अँड सरप्लस हा आपण काय करणार, पूर्ण सगळे शेड्यूल क्लोज केल्यानंतर त्यांच्या अमाऊंट ट्रान्सफर केल्यानंतर आपण हा शेड्यूल काय करणार आहोत, क्लोज करणार आहोत. कारण का, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटशी रिलेटेड जे ॲटम प्रॉब्लेममध्ये आपल्याला दिलेले असतात त्यांचे वर्किंग नोट करून, त्याच्या आधारावर वर्किंग नोट करून आपल्याला करंट इयरचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स आणि त्यातनं 25% अमाऊंट ही स्टॅट्युटरी रिझर्वला आपल्याला काय करावी लागते, दाखवावी लागते, आणि त्याचा इफेक्ट हा आपल्या रिझर्व अँड सरप्लस या शेड्यूलला होतो. ओके, त्यामुळे रिझर्व अँड सरप्लस शेड्यूलला फक्त एक ॲटम आपण आता इथे दाखवणार, रिझर्व अँड फंड. आपण हा शेड्यूल क्लोज एंडिंगला करणार आहोत. ओके, त्यानंतर तिसरा जो शेड्यूल आपला आहे तो आहे डिपॉझिट. ओके, डिपॉझिटमध्ये कोणते ॲटम येणार, तर फिक्स डिपॉझिट, सेविंग बँक डिपॉझिट आणि करंट डिपॉझिट किंवा करंट अकाउंट. मग डिपॉझिटमध्ये हे तिन्ही ॲटम दाखवणार, त्यांची टोटल करून आपण काय करणार, शेड्यूल क्लोज करणार. ओके, त्यानंतर आता चौथा जो आपला शेड्यूल असतो तो कोणता असतो, बॉरोईंग, म्हणजे लोन फंडचा ॲटम. तर लोनमधून काय घेतलं आहे बघा, आपण बॉरोड फ्रॉम बँक घेतलेला आहे 2 लाख. एकच ॲटम आहे त्यामुळे तो इथे आपण शेड्यूल नंबर 4ला दाखवणार, बॉरोड फ्रॉम बँक 2 लाख. शेड्यूल क्लोज करणार. आता शेड्यूल नंबर 5 म्हणजे याचं नाव काय आहे, अदर लायबिलिटी अँड प्रोव्हिजन. आता कोणकोणते ॲटम आहेत जे आपण इथे दाखवणार आहोत, तर पहिला कोणता ॲटम दाखवणार, बिल्स पेएबल, त्यानंतर अनक्लेम डिव्हिडंड आणि सन्ड्री क्रेडिटर्स. हे 3 ॲटम हे अदर लायबिलिटी अँड प्रोव्हिजन म्हणून 5 नंबरच्या शेड्यूलला आपण दाखवणार. लगेच त्याची टोटल करून शेड्यूल क्लोज करणार. शेड्यूल क्लोज केल्यावर अमाऊंट किती येते, 8,60,000. ओके, एक भाग कंप्लीट झाला.
ओके. त्यानंतर आता शेड्यूल नंबर 6 काय आहे, कॅश अँड बॅलन्स विथ RBI, म्हणजे कॅश इन हँड असेल तर ती अमाऊंट इथे आहे बघा. कॅश इन हँड किती आहे, 60,000. ओके. RBIचं काही दिलं नाही आहे, त्यामुळे फक्त काय येणार, शेड्यूल नंबर 6ला कॅश इन हँड 60,000 शेड्यूल लगेच क्लोज करून घेणार. ओके. आता शेड्यूल नंबर 7 आखून घेणार. शेड्यूल नंबर 7चं हेडिंग काय, बॅलन्स विथ बँक, मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस. त्याच्या अंडर कोणते आयटम येतात बघा, प्रॉब्लेममध्ये काय दिलं आहे, कॅश ॲट बँक, मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस 28 लाख आणि 3 लाख. ओके. हे 2 आयटम आपण इथे दाखवणार शेड्यूल नंबर 7ला. त्याची तिथे टोटल करणार. टोटल किती येते, 31 लाख. ओके. आता शेड्यूल नंबर 8 आखून घेणार. 8 नंबरचा शेड्यूल कोणता आहे, इन्व्हेस्टमेंट. ओके. आता त्याच्यामध्ये आहे का इन्व्हेस्टमेंट बघूया आपण. प्रॉब्लेममध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट दिलेली आहे. इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट किती आहे, 30 लाख. हा एकच आयटम आपल्या इन्व्हेस्टमेंटच्या शेड्यूलला म्हणजे 8 नंबरच्या शेड्यूलला येणार. इन्व्हेस्टमेंट शेड्यूल क्लोज करून घेणार 30 लाखाला. ओके. त्यानंतर शेड्यूल नंबर 9 ॲडव्हान्सेस. आता ॲडव्हान्सेसचे कोणते आयटम आहेत बघूया आपण. प्रॉब्लेममध्ये काय दिलं आहे बघा, लोन ॲडव्हान्सेस, ओव्हरड्राफ्ट अँड कॅश क्रेडिट 7 लाख आणि काय येणार आहे ह्याच्यामध्ये, बिल डिस्काउंटेड 5 लाख. बरोबर. ओके. म्हणजे बिल डिस्काउंटेड 5 लाख आणि लोन ॲडव्हान्सेस, ओव्हरड्राफ्ट अँड कॅश क्रेडिट 70 लाख आहे. ओके. म्हणजे टोटल किती दिसणार आहे आपली, 75 लाख. ओके. शेड्यूल नंबर 9ला बिल डिस्काउंटेड 5 लाख, लोन ॲडव्हान्सेस, ओव्हरड्राफ्ट अँड कॅश क्रेडिट 70 लाख. टोटल शेड्यूलची किती येणार, 75 लाख. ओके. त्यानंतर शेड्यूल नंबर 10 फिक्स असेट. फिक्स असेटचे कोणते आयटम आहे का, तर आहे आपल्या प्रॉब्लेममध्ये. कोणता दिला आहे त्याने बघा, प्रिमायसेस दिलेला आहे 12 लाख. एकच असेट आहे ती इथे दाखवणार आपण शेड्यूल नंबर 10ला. शेड्यूल 10 फिक्स असेट, प्रिमायसेस 12 लाख, शेड्यूल क्लोज करून घेणार. शेड्यूल नंबर 11 अदर असेट. आता ह्या व्यतिरिक्त जे आपण आता असेटचे आयटम वाचले त्या व्यतिरिक्त समजा काही असेट असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल प्रीपेड एक्सपेन्सेस असेल किंवा इन्व्हेंटरी वगैरे, तर असे काही आयटम नाही आहेत. त्यामुळे 11 नंबरचा शेड्यूल फक्त आखणार आपण, त्याला नील म्हणणार. ओके. आता आपण काय करणार, प्रॉब्लेमकडे जाणार. कोणते आयटम जे आहेत जे राहिले आहेत का चेक करणार. ओके. शेअर कॅपिटल आपण ट्रान्सफर केलं, रिझर्व फंड केलं, फिक्स डिपॉझिट, सेविंग बँक डिपॉझिट, करंट अकाउंट ट्रान्सफर केलं, बॉरोड फ्रॉम बँक झालं, इन्व्हेस्टमेंट ट्रान्सफर केलं, प्रीमायसेस केलं, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस, हे तिन्ही आयटम ट्रान्सफर झाले. इंटरेस्ट ॲक्युअर अँड पेड पेंडिंग आहे, सॅलरी पेंडिंग आहे, रेंट पेंडिंग आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ओपनिंग बॅलन्स पेंडिंग आहे, नेट प्रॉफिट फॉर द इयर पेंडिंग आहे. ओके. मग हे जे 5 आयटम आहेत ते आपले पेंडिंग आहेत, ज्याचा इफेक्ट हा आपण वर्किंग नोटला दाखवणार. ओके. त्यानंतर बिल डिस्काउंट ट्रान्सफर केला आहे, बिल्स पेएबल ट्रान्सफर केला आहे, लोन ॲडव्हान्सेस, ओव्हरड्राफ्ट अँड कॅश क्रेडिट ट्रान्सफर केलं आहे, अनक्लेम डिव्हिडंड ट्रान्सफर केलं आहे, सन्ड्री क्रेडिटर्सही ट्रान्सफर केलेलं आहे. ओके. आणि हे सगळे आपण आयटम शेड्यूलमध्ये दाखवले आहेत. आता आपण खालच्या ॲडजस्टमेंटकडे जाणार. ॲडजस्टमेंटमध्ये काय दाखवलं आहे बघा, द बँक हॅज द बिल फॉर ₹14 lakh ॲज अ कलेक्शन फॉर इट्स कॉन्स्टिट्युअंट अँड ऑल्सो ॲक्सेप्टन्स अँड एन्डॉर्समेंट फॉर देम अमाऊंटिंग ₹4 lakh. ह्या दोन्ही अमाऊंटचा इफेक्ट हा आपण कुठे दाखवणार, तर बॅलन्स शीटचा एक इफेक्ट जो आहे बिल्स फॉर कलेक्शन हा सेपरेटली आपण कुठे दाखवणार आहोत, इथे बॅलन्स शीटला बॉटमला बिल्स फॉर कलेक्शन म्हणून ती डायरेक्टली अमाऊंट घेणार. आणि एन्डॉर्समेंटचा जो आयटम आहे, ॲक्सेप्टन्स अँड एन्डॉर्समेंट फॉर द बिल, हा आयटम आपण कुठे दाखवणार, शेड्यूल नंबर 12मध्ये ॲज अ कॉन्टिजंट लायबिलिटी म्हणून दाखवणार आहोत. बघा, ॲक्सेप्टन्स अँड एन्डॉर्समेंट ऑन बिहाफ ऑफ कस्टमर $4 lakh. ओके. हा झाला आपला शेड्यूल नंबर 12. ओके. आता वर्किंग नोट बघणार. तर वर्किंग नोटमध्ये काय येणार, तर पहिल्यांदा आधी जो करंट इयरचा प्रॉफिट त्याने दिलेला आहे तो घेणार. नेट प्रॉफिट फॉर द इयर जो प्रॉब्लेममध्ये 4,50,000 दिलेला आहे, त्यामध्ये ॲड करणार ओपनिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जो प्रॉब्लेममध्ये किती दिला आहे, 1,60,000. त्याच्यातनं टोटल प्रॉफिट आपल्याला मिळणार जो किती आहे, 6,10,000. ओके. आता जो करंट इयरचा जो प्रॉफिट आहे किती आहे, 4,50,000. त्यातनं
25% अमाऊंट कोणाला आपण ट्रान्सफर करणार, स्टॅट्युटरी रिझर्वला. 4,50,000च्या 25% कॅल्क्युलेट केलं तर किती होणार, 1,12,500. ते आपण इथे लेस म्हणून दाखवणार, ट्रान्सफर टू स्टॅट्युटरी रिझर्व. ओके. त्यानंतर आता प्रॉब्लेममध्ये जे आपले आयटम त्यांनी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटशी रिलेटेड दिले आहेत ते आपल्याला वर्किंग नोटमध्ये लेस करून दाखवायचे आहेत, ज्यामध्ये काय येणार, इंटरेस्ट, ॲक्युअर अँड पेड, सॅलरी आणि रेंट. ओके, हे 3 आयटम. ओके, मग आता ते आपण तिन्ही आयटम आता वर्किंग नोटमध्ये इथे लेस म्हणून दाखवायचे आहेत. इंटरेस्ट, ॲक्युअर अँड पेड 2,00,000, सॅलरीज 80,000, रेंट 30,000. ओके, म्हणजे 6,10,000मधनं हे जे लेसचे 4 आयटम आहेत त्याची टोटल लेस करणार. किती करणार, 4,22,500. म्हणजे आपल्याला काय मिळणार, बॅलन्स कॅरी टू बॅलन्स शीट. जी अमाऊंट किती, ओके, म्हणजे 4,22,500 6,10,000मधनं मायनस केले की शिल्लक किती राहते आहेत, 1,87,500. हा जो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स येतो तो आपण काय म्हणून दाखवणार, बॅलन्स कॅरी टू बॅलन्स शीट. ओके, वर्किंग नोट झाली. आता ह्या वर्किंग नोटच्या आधारावर आपल्याला रिझर्व अँड सरप्लसचा शेड्यूल काय करायचं आहे, प्रेझेंट करायचं आहे. रिझर्व अँड सरप्लसच्या शेड्यूलला आतापर्यंत आपण एकच आयटम दाखवलेला, रिझर्व फंड 10,00,000. त्यामध्ये ॲड करायचा करंट इयरचा स्टॅट्युटरी रिझर्व, जो किती आहे वर्किंग नोटमध्ये आपल्याला दिसणार, किती आहे, 1,12,500. तो आपण इथे ॲड म्हणून दाखवणार. म्हणजे टोटल रिझर्व किती येतो आहे, 11,12,500. ओके. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा करंट इयरचा बॅलन्स आपण तिथे ट्रान्सफर करणार. करंट इयरचा बॅलन्स जो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा आहे तो किती आहे, 1,87,500. तो रिझर्व अँड सरप्लसला दाखवणार ॲज अ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणून. शेड्यूल क्लोज करणार. कितीला क्लोज होतं आहे, 13,00,000. ओके, आता आपले 12ही शेड्यूल क्लोज करून झालेले आहेत. आता ह्या सगळ्या शेड्यूलची जी टोटल अमाऊंट आहे शेड्यूल क्लोज केल्यानंतर ती आपण कुठे टाकणार आहोत, बॅलन्स शीटच्या फॉर्मॅटला. ओके, अशा पद्धतीने आपण सगळे शेड्यूलच्या अमाऊंट त्या शेड्यूलसमोर लिहून घेणार. म्हणजे कॅपिटल 5,00,000, रिझर्व अँड सरप्लस 13,00,000, डिपॉझिट 1,20,00,000, बॉरोईंग 2,00,000, अदर लायबिलिटी अँड प्रोव्हिजन 8,60,000. टोटल जर पहिल्या भागाची केली तर किती होते, 1,48,60,000. ओके, एक भाग क्लोज झाला. आता सेकंड, असेट साईड, कॅश अँड बॅलन्स विथ RBI 60,000. त्यानंतर बॅलन्स विथ बँक अँड मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस 31,00,000, इन्व्हेस्टमेंट 30,00,000. त्यानंतर ॲडव्हान्सेस 75,00,000, फिक्स असेट 12,00,000, अदर असेट नील आहे. त्यानंतर सेकंड भागाची टोटल केली किती येते, 1,48,60,000. म्हणजे आपली बॅलन्स शीट इथे काय होते, थोडक्यात टॅली होते. ओके, कॉन्टिजंट लायबिलिटी 12 नंबरच्या शेड्यूलची अमाऊंट आपण सेपरेट दाखवणार, 4,00,000. बिल्स फॉर कलेक्शनची अमाऊंट ही सेपरेट दाखवणार. ओके, लक्षात आलं आहे. ओके, चालेल. मग अशा पद्धतीने आपण काय करणार आहोत, बँकिंग कंपनीची बॅलन्स शीट प्रेझेंट करणार आहोत. पहिली स्टेप काय असणार आहे, तर पहिल्यांदा बँकिंग कंपनीचा बॅलन्स शीटचा जो फॉर्मॅट आहे तो पहिल्यांदा लिहून घेणार. त्यानंतर प्रॉब्लेममध्ये दिलेले आयटम हे त्या हेडिंग खाली म्हणजे शेड्यूलच्या अंडर ते आपण प्रेझेंट करणार. शेड्यूल सगळे क्लोज करणार. शेड्यूल क्लोज केल्यानंतर सगळ्यात शेवटला जर वर्किंग नोटची गरज असेल तर वर्किंग नोट प्रेझेंट करणार. वर्किंग नोट क्लोज केल्यानंतर रिझर्व अँड सरप्लस हा शेड्यूल क्लोज करावा लागणार. आणि त्यानंतर हे सगळ्या शेड्यूलची जी अमाऊंट असणार ते आपण बॅलन्स शीटच्या फॉर्मॅटला ट्रान्सफर करणार आणि नंतर लास्ट बॅलन्स शीट टॅली करणार. ओके, चालेल. मग थँक्यू.